नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर ही केंद्र सरकारने जाहीर केली आहे। तर मग आज समोर आलेल्या अपडेटनुसार पीएम किसान योजनेचे पैसे 6,000 रुपयावरून 12,000 रुपये करण्यामध्ये येणार का, याबद्दल कृषी मंत्र्यांनी संसदेमध्ये काल मोठी माहिती जाहीर केली आहे। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्रामधील मोदी सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतची रक्कम वाढणार असल्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत आणि येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन या योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणाऱ्या पैशामध्ये वाढ करण्याबाबत मोठी घोषणा करणार असल्याचा दावा देखील सध्या काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यामध्ये येत आहे। तर मग सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची वितरणे करण्यामध्ये येत आहे आणि हे पैसे एकाच वेळेस न देता 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण हे शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपयांचे एकूण 18 हप्ते हे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता ही सध्या वर्तवणीमध्ये येत आहे। तर मग त्याआधी मात्र या योजनेमधून दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपयामध्ये आणखीन 6,000 रुपयाची वाढ होणार, म्हणजे या योजनेमधून 12,000 रुपयाचे वितरण करण्यामध्ये येणार अशी मोठी शक्यता ही व्यक्त होत आहे। दरम्यान आता या संदर्भामधील शासनाकडून मोठी माहिती समोर आलेली आहे। तर मग केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी संसदेमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये या संदर्भात माहिती जाहीर केली आहे। विरोधकांनी पीएम किसान योजनेमधून देण्यामध्ये येणाऱ्या पैशामध्ये वाढ होणार का याबाबत सरकारला प्रश्न केला होता आणि यावर बोलताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी उत्तर दिले आहे। कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेमध्ये लेखी उत्तर देताना सांगितले की सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही, परंतु यावर्षी 30 जानेवारीपर्यंत विविध हप्त्यांमधून 2.24 लाख कोटी रुपयांची रक्कम कृषी आणि संबंधित क्रियाकलापांमध्ये तसेच घरगुती गरजा भागवण्यासाठी उत्पन्न समर्थन म्हणून वितरित करण्यामध्ये आहे, अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी यावेळी जाहीर केली आहे। तर मग एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा निरर्थक आणि खोट्या असल्याचे आता सिद्ध झाले आहे। पीएम किसान योजनेचे पैसे वाढवण्याबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचारत नसल्याचे सरकारने आता स्पष्ट केले आहे। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा